नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय डीएस न्यूज 24। बातमी अहिल्यानगरमधून। अहिल्यानगर जिल्ह्यातून एक मोठी खळबळजनक बातमी समोर आलेली आहे। अहिल्यानगरमधील श्रीरामपूरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे। अज्ञात हल्लेखोर हे दुचाकीवर बसून आले आणि त्यांनी शिवसेनेचे नेते प्रशांत कहाणे यांच्यावर गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। या घटनेमुळे राज्यामध्ये खळबळ माजली आहे। सोमवारी रात्री 9:15च्या सुमारास श्रीरामपुरातील गोंधवणी रोड परिसरामध्ये ही घटना घडली आहे। शिंदे गटाचे युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे आपल्या कारमधून जात होते, तेवढ्यात अचानक दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी थेट त्यांच्या गाडीवर गोळीबार केला। सुदैवानं हल्लेखोरांचा नेम चुकल्यामुळे कहाणे यांचा जीव वाचलाय। पण त्यांच्यावर हल्ला कोणी केला, का केला याचा तपास पोलीस करतायत। मात्र या घटनेमुळे अहिल्यानगरमध्ये मोठी खळबळ माजली आहे। घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले। त्यांनी तातडीने आजूबाजूच्या परिसराची पाहणी केली आणि हल्लेखोरांचा शोध घेण्यास सुरुवात केली। त्यांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिले। वाळू व्यवसायातील टोळी युद्धातून गोळीबार झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। गोळीबाराच्या घटनेसंदर्भात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला।